दुनिया झुकती है, झुकाने वाला पुढ्या फाडणाऱ्याला दुनिया झुकवता येत असते होय रे. अरे तुला वडापाव खाता येत नाही, तू तोडून खातो का, तर तुझं तोंड वाचत नाही. अरे एवढं कर ना, तो विमलचा परिणाम आहे, आर्यमडीचा परिणाम आहे. अरे या कोडग्या लोकांना जिभेला चवही लागत नाही त्या पुड्या खाऊन खाऊन. भलतं तिखट खावं लागतं यांना. मिरची खाल्ली तर हे म्हणतं अजून द्या. अरे मूर्ख, तुझी चव मिली, जगतो कशाला? किती रस्सा वाढला तरी यांना तिखटच लागत नाही. पुड्या खाऊन खाऊन त्याच्यात काही प्राणच राहिला नाही. भोजन सात्विक असावं रे, चव कळावी जिभेला. इतकी कसर दादा. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा. नो नो नो, इतकं व्यसन मुक्त गाव आहे का? 2-4च आहे ते. जाते घ्या, ती काय स्वाभिमानाची गोष्ट नव्हती, पण तुम्ही केला, धन्य आहे तुम्ही. तुमच्या प्रामाणिकपणाला शतशः प्रणाम आहे माझा. आता काय बोलतो, एक साधं लेख म्हणून सांगते, बहीण म्हणून सांगते, ऐका बरं दादा. ज्यामुळे घरात दारात समाजात किंमत मिळत नसेल, ज्यामुळे जगाच्या मालकापासून आपण दुरावत असो आणि ज्यामुळे आपलं सामर्थ्य कमी होत असेल, असं व्यसन जर केलं नाही तर जीवनात अधोगती कमी होईल महाराज. महाराज तुम्हाला त्याच्यासाठी व्यसन खायची प्यायची गरजच नाही रे. भजन ऐकायचं कधीतरी आयुष्य देऊन त्याची पण आवड निर्माण झाली पाहिजे. विनंती त्यासाठी करत पाहिजे. मग आम्ही म्हटलं देवा नाही जमलं मला तुझ्याकडे यायला तर काय करावं, माझ्या वाटेवर ये. इकडे पंढरपूर आहे ना, इकडे इकडे पंढरपूर आहे ना. मी पंढरीकडे तोंड केलं 3 पावलं चालले. स्वामी 3च पावलं. मी पांडुरंगाकडे तोंड करून 3 पावलं चालते. इतकं प्रेम आहे माझ्या विठ्ठलाचं. माझा पांडुरंग माझ्याकडे 47 पावलं चालतो. इतकी ताकद पंढरीच्या वाटेत आहे. मी त्याच्याकडे पोचायच्या आधी तो माझ्याकडे पोचलेला असतो. द्वारकेचा राणा मी असून संसारीच, पण तरी तो माझ्या घरी येतो. त्याचं कारण आहे मी इच्छा व्यक्त केली चालायची. मी 4 पावलं चालते, मी 3 पावलं चालते, मी 2 पावलं चालते. जगाचा मालक 4 पटी 5-6 पटी जास्त माझ्याकडेच प्रेम आहे रे त्याचं. आपलं भगवंतावर प्रेम आहे, काहीच नवल नाही आहे. तो आपल्याला आपलंसं करतोय. आपल्या संसाठी करूनी केला, त्याने मला आपलं केलं. देव पहावया गेलो तेथे देवाची होणी ठेलो. म्हणजे क्षणभराची ताकद लक्षात घ्या ना. आणि खूप ताकद आहे रे. पण माणसांचं काय झालं महाराज माहित आहे का, माझी कधी कधी नवल वाटतं मला. कितीतरी विचार करा ना, बंगला आहे, गाडी आहे, सगळं आहे, तरी पण एखाद्या श्रीमंत माणसाला विचारलं जातं सगळं आहे तुमच्याकडं, तर म्हणतात ताई सगळं आहे पण समाधानच नाही. सगळं असूनही त्याचा उपभोग मिळत नाही. काही दुर्दैव आहे. संतांकडे काहीच नाही तरी काहीच वाटत नाही. काही सुदैव आहे. बरे झाले देवा निघाले दिवाळे परी या दुष्काळे, कारण त्यांच्याकडे आत्मिक समाधान आहे. सॅटिस्फॅक्शन इमोशनली येतं.
रडणारच नाही. कोण रडल? रडती माया मोह रात्रंदिस, रडती माया मोह रात्रंदिस. हा, कारण माझं धन त्याच्यापाशी साठवलेलं आहे. आपल्याकडे धनाची व्याख्याच आहे, परमार्थ हे महाधन जोडी देवाचे चरण. मग मी त्याच्यापाशी जाणं हेच माझं कर्तव्य आहे. तो मला मिळणं हेच माझं कर्तव्य आहे. जिथं मला ज्ञात आहे, मला जाणीव आहे, मला माहीत आहे, मला अगदी आत्मीयतेनं त्याच्याविषयी ओढ आहे, तर मी तिथं जाणं हे माझं कर्म आहे. भगवंताच्या दारात जाणं हे माझं कर्म आहे. तिथं गेल्यानंतर भगवंताचं नामस्मरण घेणं हे माझं वर्म आहे. आसोनी संसारी हा माझ्या कर्माचा भाग आहे. कारण इथं माणूस कर्माने बांधलेला आदर्श म्हणून संततानी कर्मानुबंधिनी मनुष्य लोक आहे. मग आम्ही विचार केला, जर इथं थांबणं माझं कर्म आहे, मग याच्यातून तरण्यासाठी हरिमुखे म्हणा हे माझं वर्म आहे. आणि हे कर्म आणि वर्माची संगड मी घातली की द्वारकेचा राणा पांडवा घरी हे माझं फळ आहे. या कर्मात मी हरिमुखे मनाचा वापर केला तर माझ्यासाठी अवघाची संसार सुखाचा करीन, अवघेची त्रैलोक्य आनंदाची आता फक्त चरणी जगन्नाथा चित्त ठेले. कारण चित्त दाही इंद्रियावर ज्याचा ताबा आहे ते मन आहे, जे कधीच स्थिर नाहीये. माऊली सांगतात, विवेकाते भुलवी संतोषाशी चाड लावी, बैसीजे तरी हिंडवी दाही दिशा. विवेकाला विसरायला भाग पाडतं, संतोषाला चाड लावतं, बसल्या जागी फिरवतं ते मन आहे. तुम्ही इथं बसलाय, काय गॅरंटी तुमचं मन इथं आहे? होय माय मावल्या, निम्या बसल्याच येतो ना, आठवतेच घरचं. चालू कीर्तनात एक बाई अशी करत होती. म्हणलं आई हे काय करताय? म्हणली ताई घरचं कुलूप लावलंय, वडून बघितलं नाही, लागलंय का नाही. आता इथं वडतं होय, थांब जरा. मग माणसं लोक नका रे, तुम्हाला उशीर कळलं का? बरं असं द्या माणस, काळजी करू नका रे. घालून या बाहेर राहिलो निश्चिंती. काय काळजी करावी? द्वारकेचा राणा जर सांभाळतोय, पण मला इमानदारीनं सांगा, आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का? आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं? तुम्हाला कळलं का? आपलं चांगलं आपल्याला चांगलं कळतं का आपलं चांगलं देवाला चांगलं कळतं? हा, कळतं की तुम्हाला? उगाच बोलवलं, मला जमतंय की तुम्हाला? देवाला कळतं. मग मी काय म्हणते, त्यालाच म्हणावा, गोमटे ते करा माझे भार ओझे तुम्हासी. माझ्यासाठी जे चांगलं आहे ते तुम्हीच करा ना. जर माझं चांगलं मला कळत नाही तर मी माझ्या चांगल्याचा का विचार करावा? मी तुझं नामचिंतन घ्यावं. मग असं नि संसारी जीवे, मी कशाला माझ्या संसाराची काळजी करावी? माझं चित्त तुझ्या जवळ ठेवावं. दारकेचा राणा, मी फक्त हरिमुखे म्हणा. पुण्याची गणना तू बघ ना, कसं जसं असेल तसं करून घे. मी काय म्हणते, देवानं अपयश किती पदरात टाकावं, किती संकट वाट्यात घालावे, लोकांनी किती नावं ठेवावं, जगाने किती पाय वडावं, फक्त पांडुरंगाने माथ्यावरचा हात काढू नये. आपण उभा राहिल्याशिवाय राहत नाही, फक्त चकाच्या मालकाचा हात डोक्यावर असा. माऊलींचं वर्णन आहे, तशी जसेची वाट्यानं पाहता वैसेची गावांना येता, बाळपणीच सर्वज्ञता वरी तयात आहे. अरे सर्वज्ञानं बाळपणीच वरलं तू आम्हाला. आता आम्हाला काय महाराज, अगदी जीवन सोपं आहे. पण जीवन सोपं आहे त्याच्यासाठी आधी सोपा मार्ग सापडला पाहिजे. मग ज्ञानोबारांचं वर्णन आहे तेव्हा खरं हरकत नाही. कारण आम्हाला जिथं माहित आहे की इतकं चंचल मन कुठं स्थिरावत असेल, जाऊ देवाची या देव देईल विसावा. सुरेश वाडकरांची आठवण करून दिली, इतकं गोड आवाज आहे माऊली बरं का. हा म्हण तुझ्या चरणारी आता कोठे धावे, म्हण तुझे चरण देखली या भाग गेला
शिन गेला. जर तुझ्या चरणावर हे मन स्थिरावतं, दुसरं कुठंच स्थिरावत नाही, तर माझ्यासाठी विनंती आहे देवा, मला तिथं स्थिरवावं, एक क्षण थांबवावं, ही तुझी जबाबदारी. मी माझ्या कर्माने तुझं नामचिंतन घ्यावं, ही माझी जबाबदारी. मी तिथं क्षणभर थांबावं, तर माझं सामर्थ्य ज्ञानोबाराय प्रथम चरणात सांगते. हरिमुखे. हा, जगाचा मालक आमचं राखण करतो, रक्षण करतो. आम्हाला मुखात देवाचं नाम गेलं काय. 47 चरणाचा नामदेवरायांचा चोखोबरांच्या बायकोच्या बाळणपणाविषयी हा अभंग आहे. ज्यातलं 10वं चरण प्रत्येकाला पाठ आहे. चोखोबाची बहीण झाला शालंदर, वैनी उघडादार हाका मारी, त्याचं प्रथम चरण आहे. चोखोबाची कांता आसे ती गर्भीन झाली 30 पूर्ण 9 महिने झाले महाराज. 9 महिने झाले. नवऱ्याला म्हटली, अहो काय सांगायचं, बाळणपण जवळ आलं, घरात काहीच नाही, कसं होणार आहे आपलं. आयुष्यभर विठ्ठल विठ्ठल म्हणलं, काय दिलं देवानं. चोखोबराला राग आला, माझ्या विठ्ठलाला नावं ठेवती, गेले रागानं. 2 प्रहर झाले पण आले नाही. उलट आले 2 प्रहर. 2 प्रहर झाले तरी नवरा आला नाही. जगाच्या मालकाला म्हणली, चुकलं माझं देवा, उगच्या उगं बोललेलं नवऱ्याला. कुठं गेला. अहो विठ्ठल विठ्ठल करीत होता, पण तोंडासमोर तरी बसत होता. माझ्या तोंडामुळं कुठं गेला देवच जाणे. आता बोलून झाल्यावर बायकाला वाटतं नव्हतं बोलायला पाहिजे. तुम्ही लय चांगल्यात आहे आई, तुम्ही लय चांगल्या ताई, तुम्ही लय रिसोर्टच्या माय मावल्या, तुम्ही तर लयच गोड गे, लय 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 चांगल्या माय, तुम्ही लय चांगल्या. तुमचं तोंड सोडलं तर तुम्ही लय चांगल्या माय, लय चांगल्या. थोडा तोंडाचा आहे प्रॉब्लेम, बाकी लय गोड आहे हो माय म्हणले. माझी माय काही कमी गोड आहे महाराज, पण त्यात आपला दोष नाही बरं. आपण बोलतोय आता आपला दोष नाही. देवानं बनवतानाच तसं बनवलं, ब्रह्मानं बनवतानाच तसं बनवलं. पुरुषाला कंठ आहे, स्त्रियाला नाही. कंठ कंठ नरड्याची आतली गाठ, दुसरी काय व्याख्या आठवली नाही मला सध्या. कंठ कंठ असतो, चेक नका करू, असतो दादा, असतो. एवढं काय विश्वास ठेवा की असतो, लगे असतं रे दादा, असतं. आणि हसतो, आपल्याला नसतो. आस्ती गाठ पण थोडी बारकी असते पुरुषांची. ह्याच्या अर्थानं तुम्ही आतल्या गाठीचे, तसं नाही महाराज बरं का. तुमच्या पोटात राहतं, आमच्या पण ठेवीत जा, ठेवीत जा माय, ठेवीत जा, आहे की नाही. ठेवायचं असतं महाराज. कशाला उगीच नाही, त्रास नाही करून घ्यायचा जीवाला महाराज, विनंती आहे. मग काय म्हणली देवाला, देवा माझ्या धन्याला पाठवून द्या. देव म्हणले, आता कसं पाठवून द्या. भक्तांची लाज राखायला जगाचा मालक छोट्यातलं छोटं काम करतो. साडी नेसली, बांगड्या घातल्या, कपाला कुंकू लावलं, बाईचं रूप घेतलं. जगाच्या मालकानं निर्मलाबाई, चोखोबरायांची बहीण, चोखोबराच्या बायकोचं नाव सोयराबाई आणि बहिणीचं नाव निर्मलाबाई, सेम निर्मलेसारखं रूप घेतलं. हा तसंच देखणं रूप, तशीच मस्त एकदम बोलणं चालणं बिलणं सगळं. अरे देव आहे, त्याला नाटक करायचं काय अवघड आहे. हाच तो कर्नाटकाचा देव. कुठला आहे? कानडा हो विठ्ठलू कर्नाटक हो. कानडा राजा तो कर्नाटकाचा, त्याच्या नावातच नाटक आहे. त्याला काय जगाचा मालकच अख्खं नाटक सुरू येतो, त्याचं काय अवघड नाटक करायचं. नाटक केलं. वहिनी वहिनी दार उघडा, वहिनी दरवाजा उघडला. कोण? निर्मला. कुठल्याच बाईला ननंद आल्यावर आनंद होत नाही, पण ह्यांना ननंद आल्यावर लय आनंद झाला. मिठी मारली, डोळ्यातनं गळागळ पाणी गळतंय. हो बरं झालं, हो झालं, बरं झालं आलं. भगवंताच्या नामाची ताकद काय बघा. किती पुण्य साठवतं की जगाचा मालक बायकोचं बाळणपण करायला आला. सोयराबाईला ज्ञातही नाही की जिला मिठी मारली तो जगाचा बाप आहे. काय ताकद आहे महाराज. बरे केले देवे धाडी गेले तुम्हा. महाराज वर्णन केलं, नामदेवराय वर्णन करतात. बरे केले देवे धाडी गेले तुम्हा. कोण म्हणतात? सोयराबाई म्हणतात, देवानं धाडलं, बरं केलं तुम्हाला. देवानं धाडलं, देवान धाडलं. मग हा कळतं की ग माय तुला बरं का.
देवानं धाडलं नाही ग, देव आला. म्हणून वाईट काळात जे तुमच्या पाठीशी उभा राहतात ते देवानं धाडलेलं नाही, स्वतः माझा साक्षात पांडुरंग असतो, हे कायम लक्षात ठेवा. तो कुठल्या रूपात गेले तुम्ही आम्ही सांगू शकत नाही महाराज. देवानं धाडलं नाही, देवाला सगळी कामं करू लागली महाराज. बाळांपण 2 दिवसात पुत्र झाला. अहो जगाचा मालक अख्ख्या गावात स्वतःच्या हातानं साखर वाटत होता आणि सांगितलं सोयराबाईला, बघ माझ्या भावाला नावं ठेवतीस, किती पाठवलं त्यानं, धनधान्य पाठवलं, घरात शिदा पाठवला, अख्ख्या गावाला जेवण दे, काही कमी नाही, लय केलंय माझ्या भावानं, दे अख्ख्या गावाला जेवण. पंचकृषीला जेवण दिलं. अहो जगाचा अन्नदाता आहे, त्यानं जेवण दिलेलं कसलं असेल. अहो त्यानं स्वतःच्या हातानं बोलवलं, गाण काढली, पत्रवाळ्यानं पत्रवाळ्या उचलल्या, ताठनं ताटं वाढली. जगाच्या मालकानं किती कृपा करावी, फक्त मुखात त्याचं नाम आहे दादा. 27 दिवस माझा पांडुरंग राबला. 13व्या दिवशी नाव ठेवलं बारस. जुन्या मायमावल्या 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवत नव्हत्या. का तर माऊलींचं वर्णन आहे, लल्लाटी जे लिहिले न पुसेगा काही केले, सटवीची राती जन्मी सम्मी वाची त्याचा ईश्वर निर्णयचित्ती वाहणे सदा. 5व्या दिवशी सटवी माथ्यावर भविष्य लिहिते, मृत्यू लिहिते. 12 दिवस उमटायला लागतं, म्हणून 12 दिवस तरी लेकराचं तोंड जगाला दाखवायचं, हा नियम आहे बरं का. तुमच्या म्हाताऱ्या लेकरू दाखवू नको म्हणत नव्हत्या म्हणजे येड्या नव्हत्या त्या, अक्कल होती त्यांना. तुम्ही लय हुशार.